या सीझन मधल्या सोल्या वांग्याच्या भाजीतला हा वेगळा प्रकार म्हणजे सुकी सोले वांग्याची भाजी. कुठली तामझाम नाही, अगदी रोजच्या मसाल्यामध्ये तयार केलेली ही भाजी तुम्ही टिफिनवर नेऊ शकता, भाकरी सोबत, पोळी सोबत खाऊ शकता. एवढंच काय पण भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. सीझनल रेसिपी आहे त्यामुळे या सीझन मध्ये नक्की ट्राय करा. अगदी बोट चाटून खातील सगळे. आणि माझी तर अगदी फेवरेट भाजी आहे ती असल्यामुळे पोळीला तर अर्थात चांगली कोट होतेच ही भाजी. बघा, भाताला पण छान मस्त कोट होते ही भाजी. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि तुरीचा सीझन तेव्हा सोले वांगे तर व्हायलाच पाहिजे. तर अत्यंत साध्या पद्धतीने आपण सुकी सोले वांग्याची भाजी तयार करतो आहे. पटकन होणारी ही रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. हे अर्धा किलो तुरीच्या शेंगाची दाणे आहे. तर आम्ही याला सोलेच म्हणतो. तर हे पाकडून घ्यायचे. काय आहे ना की याच्यामध्ये अळ्या होतात आणि अळ्याची छोटी छोटी अंडी असतात. असं पाकडून घेतलं ना तर ते समोर येतात, ती काढून टाकायची. आणि याच्या तुरीच्या दाण्यामध्ये ना किडक पण असतात, त्याच्यामुळे तुरीचे दाणे थोडेसे साफ करून घ्यायचे. किडक दाणे त्याच्यामधले काढून घ्यायचे. साफ करून घेतलेले दाणे आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे ते स्वच्छ होऊन जातात. हे वांग्याची भाजी करतोय त्यासाठी इथे पाव किलो वांगे घेतले. तर हिरवे वांगे या सीझन मध्ये ही वांगे मिळतात आणि चवीला खूप चांगले लागतात. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वांगे घेऊ शकता. तर या वांग्याला आपण आता कापून घेऊ. आपण जेव्हा सोले वांग्याची भाजी करतो ना तेव्हा वांग्याचा जो देठ आहे ना तो पण भाजीमध्ये घालायचा, छान लागतो. तर वांगे तुमचे ज्या साईजचे आहे त्यानुसार कट करून घ्या. खूप छोट्या छोट्या फोडी नाही करायच्या. आणि तुम्ही बघू शकता ही वांगी जरी आकाराने मोठी असेल ना तरी कोळी वांगी आहेत सगळी. आणि ही वांगे पण आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि 2 पाण्याने ही वांगे धुवून घ्यायची. तर भाजीच्या फोडणीसाठी इथे मी 2 कांदे घेऊन घेतलेले मीडियम आकाराचे, 2 टोमॅटो आहे या आकाराचे आणि 2 हिरव्या मिरच्या आहे. तर हे आपण सगळं कापून घेऊया. इथे मी हिरवी मिरची जी आहे ती तिखटवाली घेऊन घेतलेली आणि अशी छान बारीक बारीक कापून घ्यायची. कापायच्या आधी हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. टोमॅटो पण अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचे. त्यानंतर जवळपास 25 ते 30 या लसणाच्या पाकळ्या आहे, म्हणजे एक अख्खा लसूण आहे. कारण या भाजीला ना थोडंसं लसूण जास्त घालायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि हा 1.5 इंची आल्याचा तुकडा आहे, वरची सालं काढून याचे छोटे छोटे काप करून टाकू. आणि आज आपण सोले वांग्याची सुकी भाजी करतोय. तर या भाजीमध्ये ना थोडंसं अद्रक, लसूण आणि जिरं जास्त घालून घ्यायचं. तर मी छोट्या चमच्याने 1.5 चमचा इथे जिरं टाकून घेतलं. तर याची फाईन पेस्ट न करता जाडसर आपण बारीक करून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं. 3 टेबलस्पून तेल आणि याच्या प्रिपरेशनसाठी 5 ते 6 मिनिट जातात फक्त. छोट्या चमच्याने 1 चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे. मोहरी तडतडली की कांदा घालून घेऊ आणि या कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ. कांदा हलकासा सोनेरी रंगावरती परतवून झालेला आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेऊ. हिरवी मिरची थोडा वेळ आपण तेलामध्ये परतवून घेऊ, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत. 2 चमचे धने पावडर पोहे खायच्या चमच्याने, अर्धा चमचा हळद, थोडी कोथिंबीर आणि मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर ना थोडंसं जास्त घालून घ्यायचं या भाजीला, म्हणजे ही चरवर चांगली लागते. तर मी इथे 1.25 चमचे टाकून घेतलेलं, पण तुम्ही तुमच्या आवडीने घाला. आता एक तिखटाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण याला तेलामध्ये परतवून घेऊ. आता थोडंसं पाणी घालून घेऊ. अर्धा वाटी पाणी घालते म्हणजे ठसका उठणार नाही भाजीला. आणि पाणी घातल्यानंतर या मसाल्याला थोडा वेळ आपण शिजू देऊ, म्हणजे छान टेस्ट उतरेल त्या मसाल्याची. आता छान आपल्या मसाल्याला असं मस्त तेल सुटलेलं आहे. तर इथपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा पाणी टाकल्यानंतर, म्हणजे मसाला असा छान शिजला ना की भाजी पण मस्त अगदी चवदार तयार होते. तर हे टोमॅटो घालून घेऊ. चवीनुसार मीठ मी इथे कट मारून छोट्या चमच्याने 2 चमचे टाकून घेतलेलं. आणि हे टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे. आता त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटात आपले टोमॅटो सॉफ्ट होतील. इथे 2 मिनिट झालेले आहे. आपण टोमॅटो चेक करू. आणि इथे आपले टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे. तुम्ही बघू शकता सहज चमच्याने प्रेस होत आहेत ते. आणि या मसाल्याला रंग पण खूप छान आलेला आहे.
मी 1 वाटी पाणी घेतलं होतं. जो आपण लसूण, जिरं ज्याच्यामध्ये काढलं ना, तर त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं. तर त्यातलं अर्धा वाटी सुरुवातीला टाकलं होतं. आता राहिलेलं अर्धा वाटी मी आता टाकून घेतलेलं आणि आता आपण त्याच्यामध्ये तुरीचे सोले घालून घेऊ. तर याला मी 2 पाण्याने धुवून घेतलं. आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 5 मिनिट आपण या सोल्याला पहिले शिजू दे. इथे सोल्याला शिजवून 5 ते 6 मिनिट झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते धुवून घेतलेले वांगे घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आपण. म्हणजे ना सोले शिजायला थोडा वेळ लागतो ना, म्हणून पहिल्यांदा 5 ते 6 मिनिट हे सोले शिजवून घ्यायचे आणि नंतर वांगे घालायचे. तर इन केस जर तुमचा मसाला थोडासा कोरडा झाला ना, भाजी अशी कोरडी झाली, तर थोडासा अर्धा वाटी वगैरे तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता याच्यावरती झाकण ठेवून आता ही भाजी आपल्याला अगदी मंद आचेवरती शिजून घ्यायची. 5 ते 6 मिनिटानंतर मी या भाजीला उघडून एकदा फिरवून घेणार आहे, म्हणजे बुडाला लागायला नको. भाजीला आपण चेक करून एकदा मिक्स करून घेऊ. एक वांग्याची फोड दाबून बघू शिजली की नाही ते, किंवा कुठपर्यंत भाजी शिजली तेही आपल्याला कळेल. तर तुम्ही बघू शकता अजून आपलं वांग जे आहे ते शिजायचं आहे. तर आपल्याला परत ही भाजी शिजू द्यायची. परत भाजीवरती झाकण ठेवून आपण भाजीला शिजू देऊ. परत एकदा भाजीला चेक करूया, बघूया आपण एक फोड याची वांग्याची. तर तुम्ही बघू शकता सहजपणे वांग्याची फोड तुटते आहे आणि सोला पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा सहज असा दाबला जातो आहे. तर इथे आपली भाजी जी आहे ते परफेक्ट शिजली आहे. 10 मिनिट लागतात ही भाजी शिजायला. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ, गॅस बंद करून देऊ आणि अगदी 1 ते 2 मिनिटांनी भाजी सर्व करायसाठी तयार आहे. आणि या भाजीची विशेषता काय नाही, ही भाजी गरमागरम पण चांगली लागते आणि थंडी पण तेवढीच चांगली लागते. ही भाजी तुम्ही कुठलीही भाकरी किंवा पोळी सोबत खाऊ शकता. भाजी जरी सुकी असली ना, तरी भातासोबत सुद्धा खूप छान लागते ही भाजी. नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.